प्रिय विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. कसे आहात लॉकडाऊन पिरियडमध्ये? आपण आता बघतोय ना, या लॉकडाऊन पिरियडमध्ये कोविड-19च्या सिच्युएशनमध्ये एक वेगळी परिस्थिती आपल्या भोवती निर्माण झालेली आहे. पण आपण सर्व आहात ना योग्य, आपण सर्व आहात ना व्यवस्थित. काळजी घ्या आणि घरी राहा. आणि हाच तर प्रॉब्लेम आहे, की घरी राहून आपल्याला आता तुमचं करिअर घडवायचं आहे. या लॉकडाऊन पिरियडमध्ये तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं आहे. आणि हे कसं काय? तर यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत. जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे इम्पिरियल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च यांच्यातर्फे आम्ही सादर करत आहोत 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या करिअर गायडन्ससाठी एक अभिनव उपक्रम. या उपक्रमामध्ये आम्ही काय करणार आहोत, की विद्यार्थ्यांना जे 12वी सायन्सचे विद्यार्थी आहेत आणि ज्यांना इंजिनिअरिंग, फार्मसी, मेडिकल अशा विविध कोर्सेसला जायचं आहे, त्यांच्या मनामध्ये विविध स्वप्न आहेत. ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा तुमचा 12वीचा वर्ग आहे किंवा 12वीचं तुमचं CET आहे. तर या परिस्थितीमध्ये काही तुम्ही संशयक असताल, काही गोंधळलेल्या मनस्थितीत असताल, पालक पण गोंधळलेल्या मनस्थितीत असतील. आता आमचं कसं होणार? परीक्षा कशी होणार? ऑनलाईन रिझल्ट्स कसे लागणार? इंजिनिअरिंगच्या किंवा फार्मसीच्या ॲडमिशन्स कशा होणार? असे आणि अनेक विविध प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील. आणि म्हणून तुम्हाला साथ देण्यासाठी, तुम्हाला मदत करण्यासाठी आमच्या जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे इथल्या इम्पिरियल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च यांच्यातर्फे आम्ही एक अभिनव उपक्रम तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आणि त्या उपक्रमाअंतर्गत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की CETमध्ये चांगल्या प्रकारे मार्क कसे मिळवावेत. आणि फक्त एवढंच आम्ही तुम्हाला सांगणार नाही, परंतु त्याचबरोबर हे मार्क मिळवल्यानंतर, परीक्षा झाल्यानंतर प्रोफेशनल कॉलेजेसला कशाप्रकारे ॲडमिशन घ्यावी, इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया कशी असते, कोणत्या प्रकारचे कागदपत्रे लागतात, विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्या कशा आहेत, त्याचा ऑप्शन फॉर्म कसा भरावा, या आणि अनेक शंकांची उत्तरं जी तुमच्या आणि पालकांच्या मनामध्ये आहेत ती आम्ही या ठिकाणी देणार आहोत. आणि म्हणून हा जो उपक्रम आहे हा सर्वांसाठी मोफत आहे. त्या सर्वांचा तुम्ही लाभ घ्या. या कोविड-19 सिच्युएशनमध्ये एक झालं असेल, तुम्हाला जाणवलं असेल, की तुमची 12वीची परीक्षा होऊन गेलेली आहे. ही एक तुमच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. आणि या लॉकडाऊनमध्ये तुमच्या परीक्षेची डेट पण पुढे गेलेली आहे. म्हणजे एका अर्थानं तुम्ही या कोरोना व्हायरसला थँक्स म्हणायला पाहिजे, कारण तुम्हाला अभ्यास करण्यासाठी भरपूर वेळ त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि म्हणून 12वीची परीक्षा आणि त्याचबरोबर ही CETची परीक्षा किंवा JEEची परीक्षा ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची आहे. ही का महत्त्वाची आहे? कारण यामुळे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला एक टर्निंग पॉईंट आहे. तुमचं जीवन यानंतर बदलणार आहे. तुमचं लाईफस्टाईल याच्यानंतर बदलणार आहे. तुम्ही आत्तापर्यंत 12वीमध्ये होता त्यावेळेस अनेक गोष्टी तुम्ही पालकांच्या मदतीने, शिक्षकांच्या मदतीने करायचा. परंतु आता काही निर्णय तुम्हाला स्वतः घ्यावे लागणार आहेत. ऑनलाईन प्रोसिजर तुम्हाला स्वतः करावी लागणार आहे. परीक्षेमध्ये मार्क तुम्हाला स्वतः मिळवावे लागणार आहेत. आणि म्हणून ही एक अत्यंत महत्त्वाची आणि आपल्याला अत्यंत उपयुक्त अशी एक संधी आहे असं मी म्हणेल, की जेणेकरून तुम्हाला आवडता असलेला कोर्स तुम्ही मिळवू शकाल. अनेकांच्या मनामध्ये असेल, की आता कुठला कोर्स घ्यावा, कोविड-19 नंतर कुठल्या कोर्सला डिमांड असेल. तर माझं असं म्हणणं आहे, की तसा तुम्ही काही विचार करू नका. प्रत्येक कोर्सला, प्रत्येक कॉलेजला चांगलं डिमांड आहे. आणि म्हणून त्यासाठी तुम्ही तुमच्यामधला पॅशन काय आहे तो ओळखा, तुमची आवड कशामध्ये आहे ती ओळखा. आणि म्हणून आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल अतिशय व्यवस्थितपणे ज्ञान देणार आहोत आणि सांगणार आहोत. पहिला आपला जो तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे तुम्ही 12वीमध्ये चांगला अभ्यास केलेला आहे, 12वीची परीक्षा पण दिलेली आहे, म्हणून तुम्हाला 12वीच्या परीक्षेमध्ये हे चांगले मार्क हे मिळणारच आहेत. म्हणून तुमचं आमच्या सर्वांतर्फे मनापासून खूप खूप अभिनंदन. स्वतःला शाबासकी द्या, कारण तुम्ही आत्ता 12वीपर्यंत इथे आलात आणि आता एक टप्पा पार केल्यानंतर जो दुसरा टप्पा राहिलेला आहे तो म्हणजे CET परीक्षेचा. आणि ती तुमची CETची परीक्षा ही 3 जुलैपासून सुरू होणार आहे. परीक्षा ऑनलाईन आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि या परीक्षेमध्ये जर तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे असतील तर आमच्या या
इम्पिरियल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च यांच्यातर्फे आम्ही एक वेगवेगळ्या तज्ज्ञांची या विषयामधली मालिका चालू केलेली आहे. 12 तारखेपासून 18 तारखेपर्यंत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स या विषयातले तज्ज्ञ, एक्सपर्ट्स तुम्हाला दररोज सकाळी 10 वाजता अशा प्रकारे गायडन्स देतील की जेणेकरून त्या जर सूचना तुम्ही तंतोतंत पाळला तर मला नक्कीच विश्वास आहे की आत्ता तुम्हाला जे काही मार्क मिळणार असतील त्यापेक्षा तुम्हाला जास्त मार्क या परीक्षेमध्ये मिळतील आणि तुम्हाला तुमचा मनाजोगता कोर्स असेल, तुमच्या मनाजोगता कॉलेज असेल मिळवण्यासाठी तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. तुमचा आता 11वी-12वीचा अभ्यास झालेला आहे, त्यामुळे मी त्या अभ्यासाबद्दल जास्त बोलणार नाही. परंतु मी तुम्हाला आज असं सांगेल की या CETमध्ये जास्तीत जास्त आपल्याला चांगले मार्क मिळवायचे असतील तर आपण काय केलं पाहिजे, कशा प्रकारे आपण आपली प्रगती साधली पाहिजे. एक लक्षात घ्या की सगळ्यात महत्त्वाचं जे आहे म्हणजे या परीक्षेसाठी तुमचे एफर्ट्स, तुमचं हार्डवर्क हे तुम्ही केलेलंच आहात, करत आहात, हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुमचं टॅलेंट एक महत्त्वाचं आहे, काही प्रमाणात लक पण त्याच्यामध्ये असेल. आणि ही जी परीक्षा आहे 12वीची परीक्षा आणि CETची परीक्षा यामधला फरक मुख्यत्वे तुम्ही लक्षात घ्या. 12वीच्या परीक्षेमधले जे मार्क असतील, PCB ग्रुप असेल, PCM ग्रुप असेल, त्यावेळेस तुमचे इंडिव्हिज्युअल मार्क्स हे काउंट केले जातील. परंतु CETची परीक्षा जी आहे ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम टाईप आहे. म्हणजे तुम्ही जीवनातल्या सगळ्यात पहिल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनला तुम्ही सामोरे जात आहे, म्हणून तुम्हाला बेस्ट ऑफ लक. आणि या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये आपण किती मार्क मिळवतो यापेक्षा आपल्याबरोबर परीक्षेला बसलेले इतर विद्यार्थी किती मार्क मिळवतात, आपल्यापेक्षा किती विद्यार्थी चांगले मार्क मिळवलेले आहेत, आपल्यापेक्षा किती विद्यार्थ्यांनी कमी मार्क मिळवलेले आहेत, हे जास्त महत्त्वाचं असतं आणि त्याला पर्सेंटाईल असं म्हणतात. हा पर्सेंटेज आणि पर्सेंटाईलमध्ये फरक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्याबद्दल कॉन्फिडंट असलं पाहिजे. तुम्ही आत्तापर्यंत या स्टेजला आलात, 12वीचा पण खूप प्रामाणिकपणे आणि खूप चांगला तुम्ही अभ्यास केलेला आहात आणि तुम्हाला आता या स्टेजमध्ये तुमच्या स्वतःची स्ट्रेंथ, तुमच्या स्वतःमधले वीकनेस हे चांगले समजलेले असतील. त्याच्यावरती लक्ष द्या, त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. आता जर ह्या परीक्षेचा आपल्याला अभ्यास आणि याचं अटॅक करायचं असेल आपल्याला, म्हणजे आपण असं म्हणू की जसे कोविडचे वॉरियर्स असतात तसे तुम्ही पण वॉरियर्स आहात, तुम्ही पण या परीक्षेच्या युद्धावर जाणार आहात आणि त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची आवश्यकता या CETच्या परीक्षेसाठी आवश्यक आहे. सगळ्यात प्रथम म्हणजे तुम्हाला सिलॅबसची माहिती असली पाहिजे, जी तुम्हाला असेल. तुम्हाला कल्पना आहे की या CETच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात ते 11वीमधले काही प्रश्न आहेत आणि त्याचबरोबर 12वीमधले प्रश्न आहेत. फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथेमॅटिक्स आहे आणि बायोलॉजी आहे. तर यावेळेस 12वीच्या अभ्यासक्रमाला जास्त महत्त्व आहे. 80% प्रश्न हे 12वीच्या तुमच्या चॅप्टरवरती अवलंबून असणार आहेत आणि 20% प्रश्न हे तुमच्या 11वीच्या सिलेबसवरती अवलंबून असणार आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या. अर्थात 11वीचा बराचसा भाग हा 12वीमध्ये रिपीट झालेला आहे. त्यामुळे तुम्ही जर 12वीचा अभ्यासक्रम चांगला केला असेल तर तुम्हाला 11वीचे पण प्रश्न त्या आधारे सोडवता येतील. दुसरी गोष्ट मी तुम्हाला असं सांगेल की थोडं सायंटिफिक याचं विवेचन किंवा सायंटिफिक प्लॅनिंग अभ्यासाचं तुम्ही असं करायला पाहिजे. तुम्ही सिलॅबस डिव्हाइड करा. कुठलाही विषय घ्या, फिजिक्स असेल, तो सिलॅबस 3 कॅटेगरीमध्ये डिव्हाइड करा. कारण तुम्हाला कुठला विषय, कुठले टॉपिक्स अवघड जातात, कुठल्या टॉपिक्स तुम्हाला सोपे वाटतात, कुठल्यामध्ये तुम्ही मास्टर आहात, हे तुम्हाला स्वतःला जास्त चांगलं माहिती आहे. आणि म्हणून 3 प्रकारे वर्गीकरण करा. पहिलं म्हणजे तुम्हाला एखादा जो विषय आहे तो जास्त समजलेला आहे, अगदी व्यवस्थित समजलेला आहे की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संदेह तुमच्या मनामध्ये नाही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम मार्क मिळू शकतील. काही टॉपिक्स असे असतील की जे तुम्हाला थोडेसे समजलेले आहेत, ॲव्हरेज समजलेले आहेत आणि काही टॉपिक असे असतील की तुम्हाला अजिबात समजलेले नाहीत. तर अशा टॉपिकचं तुम्ही वर्गीकरण करा आणि जास्त समजलेले टॉपिक आहेत त्याची प्रॅक्टिस जास्त करा, कारण ते तुमचे 100% शुअर मार्क्स आहेत. त्यानंतर ॲव्हरेज समजलेले टॉपिक आहेत ते बघा.
कुठल्या कन्सेप्ट समजल्या नाहीत त्याचा विचार करा आणि त्यानंतर जे टॉपिक समजलेले नाहीत त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. कदाचित ते टोटल सिलेबसच्या 20% असतील, 10% असतील. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे जी तुम्हाला पण माहिती आहे की पेपरचा पॅटर्न आपल्याला माहिती असला पाहिजे. तुमच्यापैकी बहुतेक विद्यार्थ्यांनी JEEची परीक्षा दिलेली असेल. JEEची परीक्षा 75 मार्काला होती. 3 तास वेळ होता. परंतु ही जी CETची परीक्षा आहे, या CETच्या परीक्षेमध्ये फिजिक्स 50 मार्काला आहे, केमिस्ट्री 50 मार्काला आहे आणि मॅथेमॅटिक्स हे 100 मार्काला आहे. अशी 200 मार्काची ही CETची परीक्षा आहे. आणि कुठल्याही परीक्षेमध्ये MPSCची असेल, UPSCची असेल, 12वीची असेल, JEEची असेल किंवा ॲडव्हान्स JEEची असेल, आपण जे प्रश्न बघतो त्या प्रश्नांचं वर्गीकरण पण आपण 3 प्रकारे करू शकतो. सगळ्यात पहिलं म्हणजे अत्यंत सोपे आणि साधे प्रश्न की थोड्या अभ्यासानंतर तुम्हाला त्यांची चांगली उत्तरं देता येतात. असे प्रश्न साधारणपणे 50% असतात. त्याच्यापेक्षाही थोडेसे डिफिकल्टी लेव्हल असलेले किंवा ॲव्हरेज कॅटेगरीचे आपण असे म्हणू ते 25% प्रश्न असतात. आणि उरलेले 25% प्रश्न असतात हे हाय डिफिकल्टी लेव्हलचे असतात. म्हणजे जे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला नुसतं फॉर्म्युला नव्हे परंतु अनेक फॉर्म्युलांचा वापर करावा लागतो, काही अझम्पशन्स करावे लागतात, काही गृहीतकं मनामध्ये ठरवावी लागतात, काही विचार करावा लागतो, तुमच्या मेंदूला थोडासा ताण द्यावा लागतो. असे प्रश्न 25% असतात. म्हणजे याचा अर्थ असा की परीक्षेला जर अनेक मुलं बसलेले असतील तर 50% मार्क त्यांना मिळू शकतात. सहज शक्य आहे कारण ते सिम्पल लेवलचे आहेत. त्याच्यापेक्षा हुशार विद्यार्थ्यांना आणखीन 25% मार्क्स मिळू शकतात. परंतु तुमची जी कॅटेगरी आहे, तुम्हाला जे मार्क मिळवायचे आहेत हे वरच्या 25% मधले आहेत. अर्थात हे जे मी सांगितलं तुम्हाला 25%, 25% आणि 50% हे खूप ढोबळमानाने आहे. हे पर्सेंटेज कमी जास्त होऊ शकतं. परंतु तुम्हाला जे कॉम्पीट करायचं आहे ते हाय डिफिकल्टी लेव्हलच्या प्रश्नांमध्ये कॉम्पीट करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी मी असं गृहीत धरतो की तुम्हाला सिंपल कॅटेगरीचे प्रश्न चांगल्या प्रकारे येतात आणि ते तुम्ही चांगल्या प्रकारे शिकलेले आहात आणि तुम्ही त्याची उत्तरं चांगल्या प्रकारे देऊ शकाल. आणि म्हणून या वरच्या लेवलवरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. जर आपण स्टडी मटेरियल जर बघितलं की आता कुठलं स्टडी मटेरियल वापरावं, तुमच्याकडे पुस्तकं आहेतच. CETसाठी 11वी आणि 12वी याची टेक्स्टबुक्स, गव्हर्नमेंटची बुक्स, थेरी पुस्तकं आणि JEEसाठी स्टेट बोर्डाची पुस्तकं अधिक CBSEची पुस्तकं ही आपल्याला वाचणं आवश्यक आहे. आणि आता जर लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन सिस्टीम जी आहे किंवा ऑनलाईन पद्धतीचा उगम झालेला आहे, ऑनलाईन टीचिंग आहे, ऑनलाईन पर्चेसिंग आहे, त्याचप्रमाणे क्लासेस, लेक्चर्स हे पण ऑनलाईन चालू आहेत. मित्रांनो, मला तुम्हाला इथे एक सांगायचं की तुमची ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती पण आता ऑनलाईन होणार आहे. त्यामुळं या ऑनलाईन पद्धतीला तुम्ही सराव करून घ्या, याची प्रॅक्टिस तुम्ही करून घ्या, त्याचाच तुम्हाला पुढे फायदा होईल. मी असं म्हणेल की मागच्या वर्षीचे 3 वर्षाचे पेपर तुम्ही अभ्यासावेत, त्याचं ॲनालिसिस करावं, प्रत्येक प्रश्नांचा विचार करावा, प्रत्येक प्रश्नाला सिम्पल, ॲव्हरेज आणि डिफिकल्ट या कॅटेगरीमध्ये टाकावं. त्याचप्रमाणे जास्त समजलेले प्रश्न, थोडे समजलेले प्रश्न आणि अजिबात समजलेले प्रश्न नाहीत असं त्यांचं कॅटेगरायझेशन करावं. म्हणजे एक तुमचं आत्मपरीक्षण केल्यासारखं होईल की ज्याला आपण म्हणतो की सेल्फ ॲनालिसिस, की मला एक्झॅक्टली काय येतं आणि मला एक्झॅक्टली काय येत नाही आणि मी कशावरती जास्त फोकस किंवा कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे. टॉपिक वाईज ॲनालिसिस हे खूप महत्त्वाचं आहे. अर्थात आपण आता उद्यापासून जे एक्सपर्ट सिरीज घेणार आहोत त्यामध्ये तुम्हाला फिजिक्स, मॅथेमॅटिक्स, केमिस्ट्री याबाबत अत्यंत सखोल पद्धतीने मार्गदर्शन पण करणार आहेत. त्यावेळेस तुम्हाला समजेल की क्वेश्चनचं ॲनालिसिस कसं करायचं, कुठले टॉपिक्स त्यामध्ये आहेत आणि आपण त्याचा कसा अभ्यास करावा. आता जर मी तुम्हाला विचारलं की तुमच्याकडे अभ्यास करण्यासाठी किती वेळ आहे, तर मला असं उत्तर मिळेल की आता सर क्लासेस नाहीत, लेक्चर्स नाहीत, कुठे ट्युशनला पण जायचं नाही, म्हणजे वेळच वेळ आहे. आणि आज आहे आता 12 तारीख आणि तुमची परीक्षा आहे 3 जुलैला, म्हणजे साधारणपणे
एक 15 दिवसाचा कालावधी किंवा 20 दिवसाचा कालावधी तुमच्याकडे आहे. तर ह्या वेळेचं योग्य नियोजन तुम्ही केलं. कारण हे बघा, आपण वर्षभर किती पण अभ्यास केलेला असेल, तरी पण परीक्षेच्या आधीचा जो अभ्यास असतो, तो जास्त महत्त्वाचा असतो आणि तो जास्त इफेक्टिव्ह असतो आणि तोच तुम्हाला जास्त मार्क मिळवून देतो. याचा अनुभव तुम्हाला पण असेल. आणि म्हणून मी असं म्हणेल, की अभ्यासाचे हे तास जशी परीक्षा जवळ येईल तसे वाढवत जा. आज जर तुम्ही 2 तास देत असाल फिजिक्सला, 2 तास केमिस्ट्रीला, 2 तास बायोलॉजीला, 2 तास मॅथेमॅटिक्सला, ठीक आहे. हे 2-2 तास दिल्यानंतर जेव्हा 8 तास होतील तेव्हा शेवटचा 1 तास आहे, तो तास हा तुम्ही आत्मपरीक्षणासाठी किंवा आपल्या अभ्यासामध्ये केलेल्या चुका कुठल्या झाल्यात, हे करण्यासाठी राखून ठेवा. जेव्हा आपण स्वतःच आपला फीडबॅक घेतो किंवा आपलं आपण परीक्षण करतो, त्यावेळेस तुम्हाला त्यातल्या चुका समजत जातात आणि त्या चुका दुरुस्त करून तुम्ही पुढे जाणं, हे कधी पण चांगलं आहे. म्हणजे हे सिंहावलोकन जे म्हणेल, हे खूप महत्त्वाचं आहे. माझं काय चुकलं? मला 200 पैकी 150 मार्कापर्यंत मी जातो आहे, तर 160 मार्क, 180 मार्क, 190 मार्काच्या मी पुढे कसं जाईल? ह्याचं विश्लेषण फक्त तुम्ही आणि तुम्हीच करू शकता. हे खूप महत्त्वाचं आहे. आता असं लक्षात येतं आहे, की परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांकडून काही चुका होतात. चुका होणं साहजिकच आहे. परंतु ह्या चुका आता कोणत्या प्रकारच्या होतात? त्याचं वर्गीकरण आपल्याला 2 प्रकारच्या मिस्टेक्समध्ये करता येतील किंवा 2 प्रकारच्या चुका असतात. एक म्हणजे कमिटेड मिस्टेक्स, म्हणजे याचा अर्थ की तुम्ही सिलॅबस हा चांगल्यापैकी प्रिपेअर केलेला आहे, तुम्ही त्यात कॉन्फिडंट आहात, परंतु तुमच्याकडून काही चुका झाल्या. कदाचित फॉर्म्युला आठवला नसेल, कदाचित टेन्शन परीक्षेचं आलं असेल, म्हणून त्या चुका होतात. पण एक मित्रांनो लक्षात घ्या, अशा चुका या काही सिरियस चुका नाहीत. त्याला आपण कमिटेड मिस्टेक्स असं म्हणूया. एखाद्या वेळेस 10 चुका वगैरे अशा 5 चुका तुमच्या या होऊ शकतील. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या चुका तुम्ही दुरुस्त करू शकता. मिस्टेक्स कॅन बी करेक्टेड. बघा, असं म्हणतात की आपण आपल्या केलेल्या चुकांपासून काही शिकलो नाही, तर मग त्या जीवनाला किंवा त्या अभ्यासाला काही अर्थच राहणार नाही. या झाल्या कमिटेड मिस्टेक. दुसऱ्या ज्या मिस्टेक्स असतात की जो डिफिकल्ट टॉपिक आहे, तो तुम्हाला खूप आवड जातो आहे, काही लक्षात राहत नाही किंवा डिफिकल्ट फॉर्म्युला आहे, की ज्याला आपण असं म्हणू शकतो की त्या भागामध्ये मिस्टेक्स तुमच्या होणार आहेत. त्याला आपण असं म्हणूया की एक्सपेक्टेड मिस्टेक्स आहेत त्या. आणि म्हणून ह्या ज्या एक्सपेक्टेड मिस्टेक्स आहेत त्याच्यावरती पण लक्ष द्या. परंतु तुमचा हुकमाचा पत्ता म्हणजे तुमचे केलेले 100% चांगले असलेले टॉपिक्स, त्याच्यावरती तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. आणि फोकसिंग तुमचं या कमिटेड मिस्टेक्सवरती पाहिजे. तर तुम्ही 150 मार्कांच्या पुढे सहज याच्यामध्ये जाऊ शकता. आणि याच्यामध्ये फॉर्म्युला आहे बरं का. रिव्हिजन, मॉक टेस्ट, परत रिव्हिजन. हा जो क्रम तुम्ही चालू केला तर तुमच्या मिस्टेक्स होण्याचं प्रमाण कमी जाईल आणि तुमची इफिशियन्सी ही याच्यामध्ये वाढत जाईल. आणि मॉक टेस्टसाठी पण आमच्या या जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या इम्पिरियल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च यांच्यातर्फे महाविद्यालयाच्या वेबसाईटवर मॉक टेस्टची लिंक दिलेली आहे. ती पण तुम्ही पहा. ती पण आम्ही खाली देत आहोत. त्याच्यामधून तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, बायोलॉजी याच्या टेस्ट देऊ शकता. त्याचबरोबर JEEच्या पण टेस्ट तुम्हाला देणं याच्यामध्ये सहज शक्य होईल. आणि म्हणून जे शिक्षक आहेत आता आज तुमच्यासमोर, मी आहे, आमचे शिक्षक आहेत, ऑनलाईन शिक्षक आहेत, यांचा तुम्ही गायडन्स वेळोवेळी घ्यायला पाहिजे. त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही राहायला पाहिजे. आणि हा अभ्यास करताना तुम्हाला कदाचित कंटाळा असेल की आपण किती वेळ अभ्यास केला, किती तास अभ्यास केला, लेक्चर तर कुठलेच झाले नाहीत बऱ्याच दिवसापासून. आणि म्हणून एक मनामध्ये तुमच्या भावना निर्माण होते, एक विचार निर्माण होतो, तो म्हणजे कॉन्फिडन्सचा. आणि हा कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास सगळ्यात महत्त्वाचा असतो. विविध प्रकारचे राजे शासनकर्ते हे कशाच्या बळावर पुढे जातात? ते आत्मविश्वासाच्या बळावर. कारण
त्यांच्यामध्ये एक विश्वास असतो की मी हे करणार, माझ्यामध्ये तेवढी धमक आहे, तेवढीच धमक तुमच्यामध्ये दिसली पाहिजे. तेवढ्याच प्रकारचे प्रश्न तुम्ही चांगल्या पद्धतीने सोडवले पाहिजेत आणि मला नक्की विश्वास आहे तुम्ही ते करतालच. आता आपण जेव्हा हा आत्मविश्वासाचा विचार करतो त्यावेळेस हे आत्मविश्वास 3 प्रकारचे असतात. आता तुमच्यामध्ये कुठला आत्मविश्वास आहे त्याचा तुम्ही थोडा अभ्यास करा. काही विद्यार्थी असतात त्यांना खूप कमी कॉन्फिडन्स असतो, म्हणजे अभ्यास खूप केलेला असतो, परंतु हा प्रश्न येईल का चिंता मनामध्ये असते, भीती मनामध्ये असते. जर प्रश्नपत्रिका सोडवायला दिली तर ते सोडवू शकतात, परंतु ही भीती म्हणा किंवा हे टेन्शन, आठवा तुम्ही परीक्षेच्या वेळेस कसं टेन्शन तुमच्याकडे येतं, त्याला आपण म्हणतो की कमी प्रकारचा आत्मविश्वास किंवा लो कॉन्फिडन्स. याच्या उलट काय, काही विद्यार्थ्यांमध्ये एक्स्ट्रा कॉन्फिडन्स असतो. थोडा जरी अभ्यास केला तरी त्यांना वाटतं कुठलाही प्रश्न येऊ द्या, मी असं सरदारासारखा जाईल आणि त्या प्रश्नावरती चालून जाईल आणि मार्क मिळवेल. हा जो कॉन्फिडन्स आहे त्याला आपण एक्स्ट्रा कॉन्फिडन्स आहे, की जो खरा नाही आहे. स्कोरिंग त्यामुळे करता येणार नाही आणि म्हणून हा एक्स्ट्रा कॉन्फिडन्सची पण जास्त गरज तुमच्यामध्ये नको आहे, कारण तो तुम्हाला फसवेल. मग कशा प्रकारचा कॉन्फिडन्स हवा, की त्याला मी म्हणेल की प्रॉपर कॉन्फिडन्स हवा. मी अभ्यास केला आहे, माझा मेंदू कसा आहे, माझा अभ्यास कसा आहे हे मला एकदम चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यामुळे ही गोष्ट मला येते, ही गोष्ट मला येत नाही. जी गोष्ट येत नाही ती मला माहिती आहे, जी गोष्ट येते ती पण मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. हा झाला प्रॉपर कॉन्फिडन्स. अशी व्यक्ती सुजाण असते आणि ती बरोबर आपल्या वीक पॉईंट्सवरती लक्ष केंद्रित करते आणि चांगले मार्क मिळवण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणून या गोष्टींचा तुम्ही खूप मनापासून विचार केला पाहिजे की आपल्यामध्ये कॉन्फिडन्स कसा आहे आणि आपण तो कसा मिळवावा. आणखीन एक गोष्ट तुम्हाला या CETच्या बद्दल मला सांगायची आहे, ती म्हणजे टाईम मॅनेजमेंट. यावेळेस ऑनलाईन परीक्षा असणार आहे, तशी तुम्ही प्रॅक्टिस केली असेल किंवा आमच्या कॉलेजच्या वेबसाईटवर पण तुम्ही ती प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला 200 प्रश्न 3 तासामध्ये सोडवायचे आहेत. त्याचं स्वरूप तुम्हाला माहिती आहे, फिजिक्स आणि केमिस्ट्री 100 मार्क, कालावधी 1.5 तास. मॅथेमॅटिक्सचे पण आहेत 100 प्रश्न. मॅथेमॅटिक्सचे 100 मार्काला आहे, 50 प्रश्न आहेत, परंतु मॅथेमॅटिक्सच्या प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे. यामुळे प्रथम सहज सोप्या प्रश्नांवरती अटॅक करणं, त्यानंतर जे अवघड प्रश्न आहेत ते बाजूला ठेवणं. ऑनलाईन सिस्टीममध्ये ही फॅसिलिटी तुम्हाला उपलब्ध आहे, हे तुम्ही करू शकता. आणि म्हणून तुम्ही मॉक टेस्ट त्या दिल्या पाहिजेत. तुम्ही टाईम लावून, घड्याळ लावून बसलं पाहिजे की माझा हा प्रश्न, ही परीक्षा, हा क्वेश्चन पेपर माझा किती वेळामध्ये सोडवून होतो. आणि जसं तुम्हाला तो सोडवता आला तर तुम्हाला स्वतःचीच माहिती होईल की आपण कुठल्या गोष्टीमध्ये चांगले आहोत आणि कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे करता येईल. म्हणून मी म्हणेल तुमच्या विषयांशी मैत्री करा, गणित विषयाशी मैत्री करा. जर तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असेल तर गणित हा इंजिनिअरिंगचा पायाच आहे आणि गणित अजिबात अवघड नाही. अत्यंत सोप्या पद्धतीचं जर गणित आहे, जर आपल्याला त्यात आवड असेल आणि आपण योग्य पद्धतीने सोडवलं तर. उरले 2 विषय पण इंटरेस्टिंग आहेत, फिजिक्स आणि केमिस्ट्री. ह्या विषयांमध्ये पण जर तुम्ही लॉजिक समजून घेतलं तर तुम्हाला ते खूप सोप्या प्रकारे जातील. उद्यापासून जे आमचे एक्सपर्ट्स आहेत ते तुम्हाला याबाबत जास्त माहिती देतील. प्रत्येक सब्जेक्टमध्ये जास्त कसे मार्क मिळवावे ते तुम्हाला याच्यामध्ये सांगतील. आणि म्हणून माझं असं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही जर सद्विवेक बुद्धीने चांगल्या प्रकारे जर अभ्यास केला आणि या क्षेत्रातल्या जर एक्सपर्टचा जर तुम्ही गायडन्स घेतला तर नक्कीच तुम्हाला चांगल्यापैकी मार्क मिळतील CETमध्ये. आणि त्याच्या पुढची स्टेप जी आहे, म्हणजे खरी परीक्षा तुमची चालू होते ती CETची परीक्षा झाल्यानंतर. CETमध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळतील ही मी तुम्हाला आत्ताच इथे शुभेच्छा देतो. परंतु त्यानंतर एक्झामिनेशन झाल्यानंतर ॲडमिशनसाठी फॉर्म कसा भरायचा, रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्यासाठी कुठली कागदपत्रं लागतात आणि त्यासाठी आपण मॉक टेस्ट दिल्यानंतर पण आपले मार्क कसे चेक करावेत,
कुठल्या कुठल्या शिष्यवृत्ती अवेलेबल आहेत, त्यासाठी कुठली कुठली कागदपत्रं लागतात, कुठल्या कॉलेजमध्ये आपण ॲडमिशन घ्यावी, कुठलं चांगलं कॉलेज कसं निवडावं, चांगला कोर्स कसा निवडावा, कुठल्या कोर्सला जास्त डिमांड आहे. का आपण एखाद्या 10 लोकं म्हणतात, आपले 10 मित्र चालले एखाद्या कोर्सला, एखाद्या कॉलेजला, तर आपणही त्यांच्या मागे जावं का? हा तुम्ही विचार करायला पाहिजे. कारण आता या स्टेजमध्ये तुम्ही आलेला आहात, की तुम्ही स्वतः तुमचा विचार करू शकता, तुम्ही स्वतःचं करिअर तुम्ही घडवू शकता. आणि हे घडवण्यासाठी आमच्या इम्पिरियल कॉलेजतर्फे तुम्हाला नेहमीच सहकार्य केलं जाईल. आम्ही नेहमीच तुमच्याबरोबर आहोत. आणि म्हणून तुमच्या कुठल्याही प्रश्न असतील, कुठल्याही शंका असतील, तर त्यासाठी तुम्ही आमच्या एक्सपर्ट्सना आणि महाविद्यालयामधल्या इतर प्राध्यापकांना पण बोलू शकता. तुमच्या सर्व शंकांचं समाधान या ठिकाणी करूया. आणि म्हणून या ठिकाणी मी म्हणेल, की शुभस्ते पंथाना, खूप चांगल्या प्रकारे तयारी करा. तुम्ही चांगले विद्यार्थी आहातच, मार्क तुम्हाला चांगले मिळणारच आहेत आणि तुमच्या भावी करिअरसाठी, तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. केव्हा पण, कधी पण, कुठल्याही प्रकारचा प्रश्न असेल, तर आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तयार आहोत. धन्यवाद.